हाय फ्रेंड्स, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे ज्यामध्ये आपला एक्सएस 1 पॉईंट लास्टची एक्सरसाइज चालू आहे दॅट इज 1.5. त्यामध्ये ऑलमोस्ट आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं जे की डिपेंडेड ऑन हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्स. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिपेंड आहे बरोबर. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपण कसे सॉल्व्ह करायचे ते बघितलं होतं. आता क्वेश्चन नंबर 2 आहे, सेम आहे. डी वाय बाय डी एक्स आपल्याला डी टू वाय बाय डी एक्स फाईंड करायचा किंवा डी थ्री बाय जो क्वेश्चनमध्ये विचारला डी थ्री वाय बाय डी एक्स क्यूब फाईंड करायचा. जसं क्वेश्चनमध्ये विचारलं तशा प्रकारे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता फक्त क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शन आहे. पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे कसं घेतात. दॅट इज जर एखादा पॅरामीटर असेल तर पहिलं आपण जर एक दोन इक्वेशन असेल एक्स किंवा वाय, त्यामध्ये आपण पहिलं डी एक्स बाय डी थिटा किंवा असं किंवा डी एक्स बाय डी टी म्हणजे पॅरामीटरचं पहिले एक एक्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढतो. तसंच आपण वाय फंक्शनचं पण डेरिव्हेटिव्ह काढतो डी वाय बाय डी थिटा किंवा डी टी. मग नंतर आपण काय करतो, डी दोन्हीचं काय आपलं फॉर्म्युला आहे पॅरामीटर फंक्शनचा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. या फॉर्म्युल्यानुसार आपण डी वाय बाय डी एक्स फाइंड करतो. इथपर्यंत माहिती आहे डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं. मग पुढे डी टू वाय बाय, तर तुम्हाला माहिती आहे फर्स्ट एक्सरसाइजचा आपला एक्सरसाइज 1.5 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन तर इज डी वाय बाय डी एक्स तुम्हाला इम्प्लिसिट फंक्शन होते, त्याचा तुम्हाला डी टू वाय बाय डी एक्स कसं घ्यायचं हे ते एक्झाम्पल आपण भरपूर सॉल्व्ह केले होते. चलो विदाउट वेस्टिंग टाइम आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. चलो बघा, सी क्वेश्चन लिहिले तुम्ही. क्वेश्चन काय आहे, फाइंड द डी टू वाय बाय डी एक्स म्हणजे तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. पहिला क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन काय आहे, सी एक्स इज इक्वल टू ए इंटू थीटा मायनस साइन थीटा अँड दुसरा वाला फंक्शन दिलेला आहे दॅट इज वाय इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस कॉस थीटा. असे दोन फंक्शन दिलेले आहे बरोबर. तर तुम्हाला माहिती आहे डी एक्स फंक्शन आहे वाय फंक्शन आहे. पॅरामीटर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढताना आपण काय करतो डी एक्स बाय डी थीटा, कारण इथे पॅरामीटर काय आहे थीटा आहे आणि तर डी वाय बाय डी थीटा काढतो आणि नंतर आपण डी वाय बाय डी एक्स फाइंड करतो. सेम कन्सेप्ट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. therefore dx by d theta आपण पहिलं dx by d theta काढू दॅट इज द ए तसाच थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मायनस साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस थीटा बरोबर. देन डी वाय बाय डी थीटा पण काढून घेऊ दॅट इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे, 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 0, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स आहे बरोबर. आणि मायनस आणि ही मायनस साइन प्लस होईल देअरफॉर आता काय साइन एक्स राहतो. आता डी वाय बाय डी एक्स कसं काढतो आपण, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू दॅट इज डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. ओके इज इक्वल टू काय मग माझं डी वाय बाय डी थीटा काय दॅट इज ए इंटू साइन एक्स अपॉन हा कॉस काय माझं डी एक्स बाय डी थीटा काय दॅट इज ए इंटू 1 मायनस कॉस थीटा. आता कट काय होतं ए कट होईल. ओके आता डी वाय बाय डी एक्स आहे इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. जर क्वेश्चन आणखी हे माझं डी वाय बाय डी एक्स उठलं. आता आपल्याला डी टू वाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे. तर आता बघा क्वेश्चन बघा माझं कसं झालंय म्हणजे डी टू वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स कसं झाला बघा, साइन अपॉन 1 मायनस कॉस. ज्यावेळेस आपल्याला डी टू वाय बाय डी एक्स घ्यायचा तर याचं काय करावं लागेल यू बाय व्ही ना एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल, जे की भरपूर लेंथी आहे. कारण याचं स्क्वेअर करायचं दॅन वर घ्यायचं मायनस करायचं यू बाय व्हीचा खूप मोठा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आणखी एक्झाम्पल थोडंसं आणखी मोर सिम्प्लिफाय करता येतं का ते बघा. आता ही सिम्प्लिफाय कसं करता येईल, कारण की यावर आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे. सबस्टिट्यूशन म्हणा किंवा लॉगरिथम फंक्शन म्हणा किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यामध्ये आपण भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. कसे सॉल्व्ह करतो आपण, साइन टू थिटा किंवा कॉस डबल अँगल किंवा ट्रिपल अँगल फॉर्म्युला यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो आणि रिप्लेसमेंट शोधून कट करत होतो. सेम हे एक्झाम्पल पण त्या प्रकारे सॉल्व्ह करून आपल्याला क्वेश्चन आणखी थोडासा सिम्प्लिफाय करता येईल. कसं सिम्प्लिफाय करता येईल, साईनला आपण काय रिप्लेस करत होतो साइन टू थिटाच्या फॉर्म्युल्याने आपण रिप्लेस करत होतो. साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय आहे कोणता वाला दॅट इज 2 साइन थिटा अपॉन मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा या फॉर्म्युला यूज करत होतो. पण हा काय आहे डबल अँगल फॉर्म्युला आहे. आता हाफ अँगल म्हणजे करायचा आपल्याला हा 2 चा काय करायचा 1 म्हणजे काय साइन थिटा बनेल इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 अँड कॉस थिटा बाय 2. म्हणजे साइन थिटाला रिप्लेस करता येईल तुम्हाला या फॉर्म्युल्याना. आता 1 मायनस कॉस थिटाचे म्हणजे कॉस थिटाचे दोन फॉर्म्युले येते. कॉस टू थिटाचे फॉर्म्युला येते एक तर म्हणजे दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा बरोबर. सेकंड वाला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि दुसरा वाला थर्ड वाला तर दॅट इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर
थिटा, बरोबर. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, हे 3 फॉर्म्युले होते जे आपण कॉस टू थिटाला आपण यूज करत होतो टॅनच्या पण फॉर्ममध्ये, पण आता ह्या टॅनमध्ये आपल्याला लागणार नाही. तर आपण हे हा तर लागणारच नाही मला, बरोबर. चलो, आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे, इथे बघा 1 मायनस ए, म्हणजे 1 मायनस पाहिजे. म्हणजे समजा मी कॉस टू थिटा इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर फॉर्म्युला घेतला, दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 असं घेतलं. हा 1 इकडे घेतल्यानंतर तो प्लस बनेल. मला प्लस 1 पाहिजे का? नाही. म्हणजे मला काय पाहिजे? 1 मायनस पाहिजे, 1 मायनस पाहिजे, बरोबर ना. 1 मायनस. मग मला फॉर्म्युला कोणता यूज करणार? हा वाला फॉर्म्युला यूज करणार. ओके, कसं बनतं बघा. सी आता हा तर एक तर कन्फर्म झालं की आपण कॉस टू थिटा हा फॉर्म्युला यूज करणार, इन टर्म्स ऑफ साइन यूज करणार. तर कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता मायनस आहे इकडे घेतल्यानंतर तो काय होईल? प्लस होईल. आणि हा वाला ही टर्म इकडे घेतल्यानंतर प्लस होईल आणि ही टर्म इकडे घेतल्यानंतर मायनस होईल. ओके, तर ही टर्म इकडे आल्यानंतर काय बनेल? 2 साइन स्क्वेअर थिटा, ओके, इज इक्वल टू 1 मायनस कॉस टू थिटा, बरोबर. हा डबल अँगल फॉर्म्युला आहे. आता हाफ अँगलचा करायचा, याला हाफ करायचं म्हणजे काय? अँगलला हाफ करून टाका. दॅरफॉर हा काय बनेल? दॅट इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा. ओके, हा बनला 1 मायनस कॉसचा रिप्लेसमेंट, 1 मायनस कॉसचा रिप्लेसमेंट आणि साइन थिटा याला ठेवा. तर तुमचं आणखी क्वेश्चन सिम्प्लिफाय होईल. याफो बघा, dy बाय dx इज इक्वल टू साइन थिटाला काय ठेवायचं म्हणलं तुम्ही? दॅट इज 2 साइन थिटा. ओके ओके ओके, आता हे थिटा आहे बरं का, म्हणजे आपण फॉर्म्युला थिटामध्ये लिहिला. हा एक्स आहे, म्हणजे आपण काय लिहिलं इथं? दॅट इज एक्स साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन हा याला काय 1 मायनस कॉस एक्सला काय लिहायचं? दॅट इज 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 2 कट झाला, साइन कट झाला, एक साइन इथं बाकी राहिला. therefore dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. ओके, आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स करा तो, दॅट इज कॉट एक्स. कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय? कॉट एक्स आयडेंटिटी. ओके, चलो, that is dy by dx काय बनेल? dy by dx is equal to cot x, बरोबर. आता बघा, d2y by dx घेता एकच टर्म राहिली, त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इझी घेऊ शकताय. पण यामध्ये एक लक्षात ठेवा, कुछ तो गडबड आहे, काहीतरी गडबड आहे ना, काहीतरी गडबड आहे. मग काहीतरी गडबड झाली यायला, गाडीचं जे आहे ना भोकच.